हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर इथे सायंकाळची वेळ झालेली होती. जवळपास 6 वाजलेले होते. तर मी ते वर आली होती कपडे घ्यायसाठी. तर इतकं छान असं वातावरण होतं आणि मेन म्हणजे चिमण्यांचा आवाज खूप छान. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर कान लावून तुमच्यासाठी म्हणून स्पेशल शूट केलेलं आहे. नाहीतर मी एकटीच एन्जॉय करत असते. पण मी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. करत आहे तुम्ही दोघी? काय खेळत आहे? काय खेळत आहे? चला खाली चला. चला चल पिल्लू. हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आजचा व्लॉग मी सायंकाळपासून सुरू करत आहे. शांत बसता का जरा, मला बोलू देता का? तर आजचा व्लॉग मी सायंकाळपासून सुरू करत आहे कारण सकाळीच मी आली खरांगण्यावरून. सकाळीच म्हणजे एकदम पहाटे पण नाही आली, 10 वाजेपर्यंत तरी आम्ही साधारणतः इथे पोहोचून गेलो होतो. तर आमच्यासोबत ज्ञानू पण आलेली आहे. ज्ञानू हाय कर. आणि इथे शानू बसलेली आहे. दोघी जणी ड्रॉइंग करत आहे कारण 2 दिवसाच्या सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे ही मागे लागली होती की मला यायचं आहे म्हणून. तर मग चल सुट्टी आहे तर चल बा म्हटलं, कारण शानू पण एकटी असते त्यामुळे दोघी जणी मिळून खेळतात छान. हे तुळशीराम जे आहे ते आमच्या आजी आप्पाजींचं नाव आहे, म्हणजे त्यांच्या आजी आप्पाजींचं नाव तुळशी हे आजीचं नाव आणि रामचंद्र आप्पाजीचं नाव होतं. तर ते दोन्ही मिक्स करून एक तुळशीराम एक हे बनवलेलं आहे त्यांनी. आमच्या तिन्ही गाड्यांवर तुळशीराम लिहून आहे. आणि स्कॉर्पिओचं जे आहे स्कॉर्पिओवर पण होतं, पण ते आता त्याचा बॅकसाईडचा जो काच आहे तो फुटला मागच्या उन्हाळ्यामध्ये, म्हणून मग त्याच्यावरचं टाकायचंच आहे. लवकरच टाकणार ते पण. म्हटलं मला पूर्ण ओलं करून टाकलं. आता काय करायचं? दुसरा ड्रेस नाही, पनिशमेंट करायला लागेल ना काकाला. मग काय करायचं? कोणची पनिशमेंट द्यायची? मारायची. डायरेक्ट मारायची पनिशमेंट द्यायची म्हणते. काय करायचं सानू? पप्पाचं कोंबडी बनवायची. कोंबडी अशी अशी कोंबडी बनवायची. उठ बस. अशी कोंबडी बनवायची, अशी पनिशमेंट द्यायची म्हणते. आता पप्पाची गाडी धुवून झाल्यानंतर कोंबडी बनवू. हो. आजी मुर्गी. मुर्गा 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 मुर्गा. मुर्गा. आता मी बनवणार आहे मेदू वडा, म्हणजे सांबार वडा. तर भूक लागली का ग पिल्लू? थोडीशीच लागली ना. टाइम आहे ना, बसू ना मग मी इथे थोडा वेळ बसू ना मी इथे. आणि इथे आमच्या इथे बाहेर उन्हाळ्यात खूप छान वाटतं, म्हणजे बसायला कशाचा आवाज नाही, काही नाही, शांत मस्त खूप छान वाटतं. तू करत काय ज्ञानू? मला काय करत आहे ती? छत्री. हा छत्री. काय? छत्री. छतडी म्हणजे दिवाळीची आकाशकंदील नाही. छत्री. छत्री पावसाळ्याची नाही. हा अशी झुमते ना. चतडी 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 चक्करी. चक्करी बोल, चक्करी. तर चला आता मी स्वयंपाक करून येते. स्वयंपाक म्हणजे काय, स्वयंपाक तेवढं काही खास बनवायचं नाही. खास म्हणजे खास बनवणार आहे, पण असं स्वयंपाक म्हणून नाही. वरण-भात भाजी पोळ्यात स्वयंपाक नाही करणार आहे. मी करणार आहे सांबार आणि मेदूवडा. तर चला, डाळ मी सकाळीच भिजू टाकलेली आहे आणि चना डाळ सुद्धा भिजू टाकलेली आहे, कारण मला उद्या करायचं आहे खमण. मी त्याची रेसिपी मी नाही पाहिली, शान्वीनी रेसिपी. अरे मला बोलू देता का तुम्ही? हो ऑइल आहे ते. तर शान्वीनी मोबाईलमध्ये रेसिपी पाहिली की मम्मी मला हे बनवून पाहिजे. मी म्हटलं दाखवू, बघू दे मला. तर म्हणून मग मी आता तुम्हाला जे गुजराती खमण आहे ते बनवून दाखवणार. पण तो ब्लॉग
याच्यानंतर व्लॉग येईल, याच्यानंतरचा व्लॉग येईल. तर चला आता मी मेदूवडा बनवते. तर इथे बघा 2 वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि एवढे तांदूळ टाकलेले आहे यामध्ये, थोडासा क्रिस्पीनेस यावा त्यासाठी. तर आता मी हे छान वॉश करून घेतले सुरुवातीला, कारण डाळीला भरपूर डस्ट इथे असते, त्यामुळे 4-5 पाण्याने छान धुवून घेतलं आणि त्यानंतर याला पाण्यात भिजू दिलं. तर आता हे पूर्ण भिजलेलं आहे. तर आता मी याला मिक्सरमध्ये छान मस्त बारीक करून घेते आणि पाणी टाकून बारीक नाही करायचं, म्हणजे थोडंफार टाकू शकता, एकदम पण नाही काढू शकत आपण पाण्याशिवाय. पण आता त्याचा वडा बनला पाहिजे त्यानुसार असं व्यवस्थित असं पाणी टाकून याला असं बारीक एक काढून घ्यायचं. त्यानंतर मी इथे सांबार बनवायसाठी सुरुवात केली. तर यात मी जास्त वेजेस टाकलेले नाही आहे. टमाटर जे होतं ते टमाटर, वांगी आणि डाळ आणि त्यात हळद टाकून कुकरमध्ये आधी शिजू देते आणि नंतर वरून तडका टाकते. त्यानंतर या बॅटरमध्ये थोडं जिरं घालायचं आणि अद्रक किसून टाकायचं, त्यामुळे ना खूप सुंदर असा वेगळाच फ्रेग्रंट येतो. आणि याला छान फेटायचं, भरपूर वेळ फेटायचं. फक्त याच्यात मेहनत जास्त काय असते की याला फेटणं. हे जर असं छान व्यवस्थित फेटलं तरच मेंदूवडा असा फ्लफी होतो आणि बाहेरून क्रिस्पी होतो छान. तर आता इथे ना फेटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात चेक करायचं की बॅटर हलकं आलं आहे की नाही. तर हलकं जर आलं तर असा वरच येते. तर इथे आता मी वडा करत आहे. मी वडा करायच्या भरपूर अशा पद्धती आहे, पण मी 2 ट्रिक यूज करत असते. तर एक ही जी साधी आहे, पाणी लावायचं हाताला, थोडंसं बॅटर हाती घ्यायचं आणि त्यानंतर पाणी लावूनच त्याला थोडंसं होल करायचं आणि तसंच तेलामध्ये सोडून द्यायचं. आणि आणखी एक आहे, वाटीला रुमाल किंवा कॉटनचा एक कापड जो आहे तो गुंडाळायचा, आतल्या बाजूला त्याला पाणी लावायचं आणि त्यावर वडा टाकायचा आणि त्याला बोटाला पाणी लावून होल करायचं आणि ते तेलामध्ये सोडून द्यायचा. तर या 2 ट्रिक मी यूज करत असते. तो रुमालवाला मी यूज केला नाही, कारण कॅमेरा पकडायसाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे मग असाच केला आहे वडे. तर थोडंसं बॅटर पातळ झालं, त्यामुळे वडे आडवे तिडे झाले होते. आणि ते सांबार पण, वरण जे आहे ते पूर्ण शिजलेलं होतं. मी याला विक्सनी फेटून घेतलं आणि वडेसुद्धा इथे रेडी आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर वडे तळून झाल्यानंतर सोबतच मी सांबाराला सुद्धा तडका देते. मी सांबार एकदम सोप्या पद्धतीने करत असते, एकदम जास्त तामझाम ठेवत नाही, कारण एखादी वेळेसच मला आठवण आली तर मी जास्त वेजीस वगैरे टाकून करत असते. तर हे बघा, यामध्ये आता मी टाकलेलं आहे मीठ, नंतर चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं, आणि ते तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात टाकणार मी जिरं. उडदाची डाळ असली उडदाची डाळसुद्धा टाकू शकता तुम्ही. मोहरी, माझ्याकडे मोहरी नव्हती त्यामुळे मी मोहरी नाही टाकली. नंतर मग मी टाकलेला आहे मोठा चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. त्याला शिजू द्यायचं, एकदम जास्त नाही होऊ द्यायचं, थोडाफार होऊ द्यायचा. कांदा ना सांबारमध्ये थोडासा कच्चा असलेला खूप छान लागतो. त्याच्यानंतर इथे मी टाकलेले आहे मसाले, हळद मसाला, जो मी नेहमीचा वापरतो तो मसाला, काळा मसाला, धने पावडर, तिखट, आणि त्याच्यानंतर मी जो आपला रेडीमेड सांबार मसाला भेटत असते ना तो टाकलेला आहे. तर हे सर्व झाल्यानंतर हा जो तडका झालेला आहे तयार, हा तडका मी वरनं तिथे सोडून देणार. आणि जो पॅन आहे गरम छान असा वरणामध्ये जर आपण पूर्ण हे करून टाकला तर त्याचा छान असा तडका लागून जातो. आणि नंतर मग मी ते प्लेट सर्व केली. तर बघू शकता तुम्ही आमचा असा छान असा
एकदम मी हे नाही वडे तेवढे माझे जमले नाही आहे, कारण वाटीवरचे वडे छान होतात याच्यापेक्षा. हे हातावरचे एक हाताने मी मोबाईल पकडून केले, त्यामुळे थोडेसे ओबडधोबड झालेले आहे. तर आकाराने जरी ओबडधोबड झाले तरी पण टेस्ट वाईज इतके छान झालेले होते, मस्त झालेले होते. तर इथे टाकलेला आहे मी यावर आता सांबार, आणि सांबारमध्ये मी आमचूर पावडर टाकत असते, तर चिंच नसते वापरत. तर माझा हा आजचा सांबार वडा रेसिपी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, शेअर करा, आणि मला पण चेअरअप करा शेअर करून, कमेंट्स करून, सबस्क्राईब करून. तुमच्या कमेंट्समुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन मिळेल.